आम्हाला विज्ञानाची क्रांती मान्य आहे, परंतु या माध्यमातून, या संप्रदायाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, जशी आपण प्रगती करतो, जसा आपल्याला विकास हवा आहे, तर विज्ञानाची कास जरूर आपण धरलीच पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे विज्ञान. परंतु हे लक्षात घ्या, जशा प्रकारे पाश्चिमात्य देश त्याचं संवर्धन करतात निसर्गाचं, ते करायला पण आपण शिकलं पाहिजे. आपण फक्त कृतज्ञपणा आपल्यामध्ये जादा आहे. म्हणजे त्या नदीला इकडे तर माय म्हणायची, माऊली म्हणायची, आणि त्या नदीमध्ये वाटेल ते घाण पाणी सोडायचं. हे पाश्चिमात्य देशांमध्ये असले प्रकार नाहीत. पाण्याची आवश्यकता आहे, कारखाने चालवायचे तर पाणी आवश्यकच आहे, पण ते पाणी नदीतून ज्यावेळी उचललं जातं, कारखान्यांसाठी वापरलं जातं, आणि जे वेस्ट वॉटर म्हणजे जे खराब होणारं पाणी किंवा खराब झालेलं रसायनयुक्त पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये नाही सोडत. आपण काय करतो, जादा फायदा मिळवण्यासाठी या गोष्टीचा कधी विचार करत नाही. तर पाश्चिमात्य देश, मग अमेरिका असू दे, कॅनडा असू दे, इंग्लंड असू दे, असे सगळे पाश्चिमात्य देश ते पाणी जे खराब झालेलं पाणी असेल, रासायनिक पाणी असेल, त्याच्या प्रक्रिया करतात, प्रक्रियेचे प्लॅन्ट घालतात, त्याच्या प्रक्रिया करतात, खर्च करून प्रक्रिया करतात, आणि ते जास्तीत जास्त शुद्ध पाणी पुन्हा शोष खड्ड्याच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहामध्ये मिळतं. आपण ते नाही करत. त्या पाण्यामध्ये समजा विष आहे तर तसंच्या तसं विष सोडून देतो. का? मधला माध्यम काढतो, मधला शॉर्टकट काढतो आपण. कशासाठी? तर आपले पैसे वाचावेत. इकडं तर आपण दाबून प्रगती करून घेतलं, दाबून पैसा मिळवलेलाच आहे, परंतु तो पैसा मिळवत असताना आपल्याकडची नीती अशी आहे, कारखाना सुटला, कंपनी सुटली की आपला कदाचित तो शाप आहे, तिकडे पाठीमागे आपला घड्याळ बघितलं आपण, कंपनीचं टायमिंग संपलं, भोंगा वाजला रे वाजला किंवा कंपनी सुटली रे सुटली की आपण कंपनीतून बाहेर पडतो. गेटवर पोचलो आणि कंपनी पेटले, जळले, ही बघितलं तर आपण मागं नाही जात, जाऊ दे मी कुठं ड्युटीवर आहे. पण आपण हा नाही विचार करत की अरे कंपनी जर जळून गेली तर उद्या माझी ड्युटी आहे, मी इथे येऊन कसा ह्या राख्यावर काय राज्य करणार. ती कंपनी माझा मायबाप आहे, ती कंपनी मला सांभाळते, तर त्या कंपनीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कंपनी सांभाळली पाहिजे, तिची जोपासना केली पाहिजे, तिला जपलं पाहिजे. मागे गिरणी कामगारांचे संप झाले बघा, अवाच्या सव्वा मागण्या मागितल्यामुळे काय झालं, शेवटी गिरण्या मालकांना बंद करावं लागलं. उपासमारीची वेळ कुणावर आली? आपल्यावर आली. हा आपण जो बेस आहे तो विसरतो. त्या ताईनं जे सांगायचं ते मी विस्तृत स्वरूपात सांगितलं की विज्ञानाला आमचा विरोध बिलकुल नाही आहे, विज्ञानाशिवाय प्रगती होणार नाही आहे. ज्या पद्धतीनं पाश्चिमात्य लोक प्रगती करत असतात त्याच्यासाठी, म्हणजे काही कमवण्यासाठी काही गमवावं पण पाहिजे ना. आपल्याला फक्त कमवायचं माहिती आहे, गमवायचं काहीच माहिती नाही, म्हणून ही दुर्दशा झालेली आहे. आज ग्लोबल वॉर्मिंग जो सारखे सूचना दिल्या जातात, त्याचं प्रमुख कारण आपल्या भारत देशासारखे असे अनेक देश आहेत की ते निसर्गाची कधीच काळजी घेत नाही. ती जर काळजी घेतली, आता मुंबईमध्ये मेट्रो येते, तिथे मेट्रोमध्ये येणारी झाडं कापावीच लागणार, नाही कापली तर मेट्रो येऊ शकणार नाही, म्हणजे आपली प्रगती खुंटणार आहे. परंतु आपण हा नाही विचार करत, मेट्रोसाठी झाडं कापणार आहोत, पण त्या जेवढी झाडं कापणार त्याच्यापेक्षा डबल झाडं आम्ही अमुक ठिकाणी दुसरीकडे लावणार आणि निसर्गाचा समतोल राखणार. ते जे झाड कापलेलं आहे किंवा कापणार आहे, तिथे जी दोन त्याच्याऐवजी 2 जी झाडं लावेन, त्याची जोपासना करेन, त्याला वाढवेन, त्याला जगवेन. आपण फक्त फोटो काढून घेण्यासाठी आणि पेपरमध्ये बातमी येण्यासाठी झाडं लावतो, त्यानंतर ती मेली की जिवंत आहेत हे कधीही पाहत नाही. म्हणून ही दुर्दशा अशा राष्ट्रांच्या नशिबामध्ये आलेली आहे. त्यामध्ये तुम्ही आम्ही सगळेजणच जबाबदार आहोत. आमचे भारतीय नागरिक इथे मात्र कायदा पायदळीत उडवतात, पण पाश्चिमात्य देशामध्ये गेले की एकदम सुतासारखे वागतात. ही मनोवृत्ती आम्ही बदलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आपण निसर्गाला जोपासलं, आपण निसर्ग जपला तर निसर्ग आपल्याला सुद्धा जपणार आहे. पण ते आपण करत नाही. यासाठी फक्त विज्ञानाकडे बोटं दाखवायची, ही विज्ञानाची प्रगती झाली म्हणून निसर्गाचा समतोल ढासळला आहे, म्हणून निसर्गाचा कोप झाला आहे वगैरे वगैरे. याला जबाबदार प्रगती नाही, आपली दृष्टी आणि आपली मनोवृत्ती जबाबदार आहे. ते आपण ठरवलं पाहिजे प्रत्येकानं. आम्ही प्रत्येकाकडे बोट दाखवतो, आपला कधीच अभ्यास करत नाही. यासाठी जे आम्ही आपल्या संप्रदायाच्या लोकांना
वृक्ष लागवड करा म्हणून संदेश दिला आहे आणि वर्षातून एकदा आपण झाडं लावतो, ती फक्त संप्रदाय दर्शनमध्ये फोटो येण्यासाठी लावू नका, ती जगवा. नाणीजला तुम्ही या नाणीज मठावर बघा, जी झाडं मी लावतो ती जोपासतो, त्याला स्वतः त्याची काळजी घेतो आणि ते झाड कसं वाढत जाईल दिवसागणिक, ते माझं मूल आहे, तो माझा आत्मा आहे, अशा समजुतीनं ती प्रत्येक गोष्ट करतो. म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही नाणीजमध्ये ज्या कुंजवन आश्रमामध्ये सुरुवातीला येत होतात त्यावेळचा कुंजवन आश्रम आणि आता झाडाझुडांनी फळाफुलांनी लगडलेला कुंजवन आश्रम किती फरक आहे. का फरक आहे तर माझं त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. तिथे एक झाड जरी असं नुसतं मरगळे आले त्याला काय ते कोमेजू लागलं तरी इथे इतकं फायरिंग करतो आम्ही, कारण त्याच्यासाठी ठेवलेला जो माणूस आहे त्याची ती जबाबदारी. मला ठाऊक आहे की आपल्याला सार्वजनिक ठिकाणी झाडांवर लक्ष नाही ठेवता येणार, परंतु आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण जी झाडं लावलेली आहेत ती झाडं कशी आहेत, त्यांना पाणी मिळतं आहे का, ते जगलेत का, ही काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की आपण या प्रवचनाच्या माध्यमातून मला जो संदेश द्यायचा आहे तो तुम्हाला पोचलेला असेल. बाकीचे लोक काय करतात त्यापेक्षा मी काय करतो याचा अभ्यास करा आणि त्या वृक्षांकडे, तो एक आत्मा आहे, त्याचा एक जीव आहे, त्याचं संगोपन करणं, जसं आपण रंजलेगंजांचं संगोपन करतो तशा प्रकारे त्या वृक्षवेलींचं पण संगोपन करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. ती आपली एक आध्यात्मिक साधना आहे असं समजून ज्या दिवशी आपण ते करू तेव्हा मला वाटतं ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो आलेला एक मोठा बाका प्रसंग जो आहे तो आपण टाळू शकू. निसर्गाशी ज्या वेळेला आपण वैमनस्य पत्करतो त्या निसर्ग अशी शक्ती आहे, ही पंचमहाभूतं एवढी मोठी आहेत की त्यांच्या पुढे काहीही चालणार नाही. सुनामी येते, किती आम्ही विज्ञान प्रगत झालो तर सुनामी टाळू शकत नाही, भूकंप होतो टाळू शकत नाही, अग्नी लागतो तिथे काही करू शकत नाही, तांडवापुढे आपलं काही चालत शकत नाही. तेव्हा या निसर्गाला देव समजून, देव म्हणून आपण ज्यांचे वंशज आहोत ते आर्याने या पंचभूतांनाच देव मानलं होतं, मग त्यांचे आम्ही वंशज आहोत म्हणून या पंचभूतांवर अतिक्रमण होणार नाही. आणि या पंचभूतांचा उपयोग करून अधिक ज्ञानाच्या जोरावर म्हणजे वैज्ञानिक मार्गानं आपण आपली प्रगती करूया. अधिक त्या पंचमहाभूतांकडे, त्या निसर्गाकडे आपण तितकं सहानुभूतीनं बघूया. म्हणून तुकोबारांनी काय सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. त्यांना सोयऱ्यासारखे सगळे सोयऱ्यांसारखं आपण जर पाहिलं तर मला वाटत नाही आहे की झाडांची कत्तल होत राहील, किंवा मला वाटत नाही की आपण जरी आपल्या उपयोगासाठी रस्त्यात येणारी, आपल्या कामाच्या आड येणारी झाडं तोडली कापली तरीसुद्धा तिथे नवीन पैदास उभी राहील याची मला खात्री आहे. पाश्चिमात्य देशात मी हे स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे, एखाद्या व्यक्तीनं प्लॉट घेतला घर बांधण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जर झाडं येत असतील तर ते झाड फॉरेस्टकडून परवानगी मागून तोडता येतं. पण शक्यतो तिकडे अशी टेक्नॉलॉजी आहे की तेवढं मोठंच्या मोठं झाड काढलं जातं. मग 50 वर्षाचं 100 वर्षाचं झाड तसं उपटलं जातं वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि दुसरीकडे त्याचं प्लांटेशन केलं जातं. ते शक्य जर नसेल एखाद्या ठिकाणी तर त्याच्या मोबदल्यात तेवढी झाडं लावली जातात आणि मी जगवेन ह्याची हमी दिली जाते आणि त्याप्रमाणे ते लोक वागतात. म्हणून आज ते निसर्गाच्या खुशीमध्ये अतिशय आनंद चांगला घेत आहेत आणि निसर्गामधले सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद त्यांना मिळत आहे. तिथे जर नदी पाहिली तर नदीमध्ये एवढा कचरासुद्धा पाहायला मिळणार नाही. काही गरज नाही ना सांगण्याची आमच्या पंतप्रधानांनी की नद्या स्वच्छ करा, नद्या स्वच्छ करा. ती आमची नैतिक जबाबदारी नाही का, फक्त ती पंतप्रधानांचीच जबाबदारी आहे का? आमचीसुद्धा जबाबदारी आहे की आम्ही नद्यांमध्ये जर घाण टाकले नाही, पाणवठ्यांमध्ये कचरा टाकला नाही, पाणवठे खराब केले नाहीत तर ते आपल्यालाच उपयोगी पडणार आहे, कारण पाणी हे जीवन आहे. आज भारतातल्या बऱ्याचशा नद्या मृत अवस्थेमध्ये, पाणी दिसतं आहे पण त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन पाहिजे तो संपलेला आहे वेगळ्या प्रदूषणांमुळे. म्हणून प्रदूषण टाळा आणि निसर्गाला वाचवा. निसर्ग वाचला तर आपण वाचणार आहोत, एवढाच संदेश आज या प्रवचनाच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवला पाहिजे. आता आपण परत ताईंकडे जाऊया. श्री गुरुदेव.